आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पोरगी लगीन करायला तोंडावर नाही म्हणाली। तुझी पोरगी म्हणाली लगीन करण्यापरी जीव देईन। एवढ्या मोठ्या झिपऱ्या वाढवून ठेवल्यात, कोण पसंत करेल त्याला? लागला मोठा बाता मारायला। अगं मंग्याला पसंत केलं त्या पोरीनं, मग काय येळ आली ती बघ। ए आई, थोडे दिवस थांब। आता बघ पोरींची लाईन लागल, लाईन माझ्यासाठी। त्या गोपाळच्या दुकानावर कशी लागते पोरीची लाईन तशी। अरे जित्या, गोपाळच्या दुकानावर पोलीस आल्यात, चल लवकर। गोपाळच्या दुकानावर पोलीस? काहीतरी भानगड आहे, बघायला पाहिजे। माझी तुझी मैं भी अगं तुझं काय काम तिकडं? काय पण म्हणा, गाव लागा पहिल्यासारखा राहिला ना। आपल्या काळात ह्या टायमाला कोण असायचं का घरी? जायचं डोंगरात खेकडं पकडायला नाही तर जांभळं खायला। आणि आताची पोरं नुसता मोबाईल, जेव्हा बघावं तेव्हा मोबाईल। ह्या मोबाईल ना का नाही माणसाचं वाटोळं केलं, काय म्हणता? खरं आहे। कोणीतरी कमेंट केली वाटतं माझ्या फोटोवर, लवली मंग्या। अयो, हे मांग्या दाढी सोडून काय करतोय? हा तुमचे करायचे का ना? हे सबच काय म्हणत हो तुम्ही? मोबाईल। हा, ह्या मोबाईल ना का नाही माणसाचं वाटोळ केलं बघा। ह्या मोबाईल मुळेच महागाई वाढते। हा, 1 रुपयाचं बिल 2 रुपयाला झालंय। पहिलं मी 20 रुपयाला दाढी करतो, तू आता 70 रुपये घेतोय। हो, लय बोलू नका। एक काम करा, आ करा लय बोलताय मधी मधी मधी। बस आता कस? अरे मग हे बघितलं का, आजीच्या दुकानावर पोलीस आले ते। काय हे काय नवीन डाउनलोडिंग? स्वतःचित करा। ओ टेलर, ब्लाऊज शिवून झाला का? होय, तुमचा झाला। 1 मिनिट। जित्या, अरे हे काय डाउनलोडिंग आहे? काय माहिती तुला? आज जाऊन बसतोय का बघते। नाही, काही गरज नाही। तुम्ही घरी जाऊन ट्राय करा, तुम्हाला फिट बसेल। अहो असं कसं, मला लग्नाला जायचंय। तिकडे मापात गडबड झालं तरी इकडे यायला वेळ मिळणार नाही। त्यापेक्षा इथंच घालून बघते ना। अहो तर तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी आहे ना। मी शिवलाय म्हणजे मापात काही गडबड होणार नाही। आणि काय झालं तर मी आहे की, तुम्ही या बिंदास। बर ठीक आहे, मापात जर गडबड झाली ना तर परत मी कधीच इकडे येणार नाही। अय टेलर, आमच्या याचं माप घ्या की। होय, या माप घेतो। इथे अहो पण असं सगळ्यांसमोर सगळे बघतायत, आपण आज जायचं का? हो, 1च मिनिट लागेल फक्त। तुम्ही शांत हो, काही टेन्शन घेऊ नका। 1च मिनिट लागेल, होईल लगेच। अहो पण मला लाज वाटते ना, जाऊ का मी आत? ठीक आहे जा। अहो पण परके बाय, मापच घ्यायचंय ना, मग काय बिघडते? जा आज जाऊन घे माप। अरे मी सांगतोय ना, जा। अहो माझा मित्र आहे, झोपलाय तो। रात्री दारू पिऊन इथं आला होता। बिचारी बायको त्याला वर्डन म्हणून घरी गेलाच नाही। म्हणून मी तुम्हाला म्हणत होतो आत नका येऊ, पण तुम्ही काय महागच लागलाय। ठीक आहे, घ्या माप आता। पॅक। साहेब, काय डाउनलोडिंग आहे? ए, मी काय मोबाईलचा डेटा डाउनलोड करायला? अहो नाही, म्हणजे तुम्ही असं गोपाळच्या दुकानात? साहेब, आमचा गोपाळ देव माणूस आहे हा।
तो कधीच काही चुकीचं वागू शकत नाही. मी कधी म्हणालो त्यानं काय चुकीचं केलंय म्हणून? आणि इथं का जमलाय सगळी? चला निघा, इथं काय तमाशा आहे का? चला चला निघा. ए तुझं काय? आता जर इथं कोण थांबलं ना लॉकअप मध्ये टाके ना. आहे का साहेब, लगीन व्हायचंय माझं अजून, तुम्ही लॉकअप मध्ये टाकायला लागले. चला चलो चलो घरी. ए तुला काय आता वेगळं सांगायला पाहिजे का? चल निघ. ब्लाऊज तेवढा अर्जंट ठेवून द्या. होय होय होय. मॅडम हा चालायचं का? हो. झालं ना माप घेऊन? हो. बरं आत टॉयलेट आहे का? जरा जाऊन येतो. नाहीये टॉयलेट. अहो कशाला, आपण निघूयात आता घरी. हं? ठीक आहे चला. काही करून आज रात्रीच डेड बॉडी बाहेर काढली पाहिजे. दिवसा बाहेर काढणं शक्यच नाहीये. तोपर्यंत ती डेड बॉडी परत तळघरात नेऊन ठेवली पाहिजे. माझ्या मेकअपला तू हात कसा काय लावलास? माझी चड्डी का पडली? माझ्या लिपस्टिकला खडू म्हणून का वापरलास? माझ्या चड्डीत बोका पडल्या. पुन्हा तू आता थांब, तुझ्या टकुऱ्यातच दगड घालतो. अयो दगड कुठे? दगडाचं नाही. बघतोच मी. मम्मी दगड दे ना. कुठला कुठला बी. कशाला पाहिजे? अंग घासायला, शेंगा फोडायला, नारळ फोडायला का कागदावर ठेवायला? कुटायचंय. मसाला कुटायचा आहे. हा हा. मग हे खलबत्ता घेऊन जा की. घे. आता तुझं ना या खलबत्त्याने डोकं फोडतो. अरे तुला भरली रागात किती तुला आले पटकी. कुणाचं रे डोकं फोडणार आहे? आजी माझं तुला डोकं आहे का? आजी ए श्यामल, श्यामल, काय झालं आजी? अगं ह्याला खलबत्ता कुणी दिला? मीच दिला आजी. अगं तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? शेंडा बांधायच्या आणि केस उपटायची अशी गत आहे तुझी. अगं तो त्या हौसाचं डोकं फोडायला निघालाय. आजी हौसा नाही हॅश म्हणायचं हॅश. अगं तुझ्या हॅशवर मुतलं काळ पुत्र तुझ्या. येडं पेरलं खोळं उगावलं अशी गत आहे तुझी. आजी यो माझ्या डोक्यात खलबत्ता घालायला निघालाय आणि तू मलाच बोल. श्यामल तर तुझ्या पोराकडे बघा ना तर मीच त्याचा मुडदा बसवीन बघ.